मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहे। एका 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संतप्त नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केलेली आहे। न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। पब्लिकच्या हवाले पाहिजे तो करणार नाही, त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार। त्याला गावात फाशी झालीच पाहिजे। माझ्या मामांची मुलगी होती, ती 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही। बस विषय संपला। भाचींची मुलगी आमची नात आहे, आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं। दादा भुसे साहेब, आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय, आमच्या नातेवर डोंगराळे येथील खूप मोठी घटना झाली। फक्त हात जोडून एवढी नम्र विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी। त्याला फाशी, 3.5 वर्षाचं बाळ आहे ते, की आम्हाला न्याय हवा आहे, फक्त न्याय बस। त्याला फाशी द्या, त्याला चौकात आणा, आमच्या समोर द्या, बस लगेच पाहिजे आम्हाला न्याय। फाशी द्या त्याला फक्त बस। पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या। आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या, गरीब, आणि पाहिलं का त्यांची डोंगराळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली। मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या, आम्हाला न्याय हवा आहे, बस काहीच नको पाहिजे। हे बघा 3.5 वर्षाची मुलगी ती, जास्त बी मोठी नाही, फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस। हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली। निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल। अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत, यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल। या गोष्टीचा अर्थातच आपण जाहीर निषेधच केला पाहिजे। त्याची पारदर्शक तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे। आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांचीच आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे। आपण बघताय महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढ होताना आपल्याला या क्राईम मध्ये दिसते आणि माझा डेटा नाही, भारत सरकारचा डेटा सांगतोय। त्याच्यामुळे हा विषय अतिशय चिंताजनक आहे। अशा घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघतं। सकाळपर्यंत खेळणारी, दुडूदुडू धावणारी, हसणारी ती लहानगी दुपारी सापडेना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला। गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर मृत्यू झाल्याचं संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं। प्राथमिक तपासात असं समोर आलंय की गावातीलच एक 24 वर्षाचा तरुण, ज्याचं पूर्वी साधारण 1 महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने त्या निरागस बाळावर अशा असुरी पद्धतीने राग काढला, तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला। पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात विजय खैरनारला अटक केली आहे। अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही। आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत। या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे। 3-3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला म्हणजे क्रौर्य, क्रूरता किती वाढली आहे। काय त्या मुलीमध्ये भीती राहिली नाहीये। ही जी एक शासनाची भीती असते, पोलिसांची भीती असते, गृहमंत्र्यांची एक भीती असते, ती कुठल्याच नागरिकाला ती राहिली नाही। आम्ही कारवाई करू, आम्ही हे करू, ते सगळं माहिती आहे। मग कधीतरी शिंदे तो एन्काउंटर झाला तसं काहीतरी प्रकार घडतात आणि सगळं चिडीचोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।